नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे डे 2 आणि आज मी जात आहे तुळशीबागेला. तर बसमध्ये बसलेली आहे आणि इथून मला तुळशीबागेत जायचं आहे कारण मला काही सामान घ्यायचं आहे. जास्त काही नाही, एक म्हणजे मला साडी घ्यायची होती. तर मी इथले आमच्या जे स्टॉप आहे, जिथं बस स्टॉप आहे तिथून बस घेतलेली आणि तिथून मग मी तुळशीबागेला जाणार आहे. पण तिथं मनपाला उतरल्यानंतर मग मी तिथून रिक्षा घेतली तुळशीबागेपर्यंत, कारण ऊन पण भरपूर होतं आणि चालत जावं लागणार होतं. तुळशीबागेत गेल्यानंतर इतकी गर्दी होती, भरपूर गर्दी होती तिथं आणि ऊन पण इतकं होतं की काय सांगायलाच नको. तर मग मी एका शॉपमध्ये गेले, मुलचंदमध्ये गेलेली होती आणि तिथूनच मग मी साडी घ्यायचं ठरवलं. कारण इतकी गर्दी बघून ना बाकी काही सामान घ्यायची इच्छा पण झालेली नव्हती. म्हणजे मला छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मग गर्दीच एवढी होती की मग मी जास्त गर्दीमध्ये थांबली नाही. बघितलं थोड्याफार, म्हणजे ज्या साड्या, ब्लाउजेस वगैरे रेडीमेड्स असतात ते. आणि नंतर मग मी मुलचंदमध्ये गेले आणि तिथंच मग एक साडी पसंत केली. ती तुम्हाला पुढं दिसेलच. कारण मला इथं साडीमध्ये पण कोणती साडी घ्यायची हे पण कळत नव्हतं. कारण मी खूप दिवस झाले साड्या घेतल्याच नव्हत्या आणि वर्षातून एकदा वगैरे मी येते तेव्हा बघत असते साड्या. आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्ये कुठल्या साड्या आहेत, काय आहेत हे पण माहीत नव्हतं. तर मग असंच मी दीदीला फोन केलेला होता, आईला पण केलेला फोन आणि मग साडी एक पसंत केली. आणि ही जी साडी तुम्हाला दिसते अशीच पण याच्यामध्ये दुसरा कलर. आणि तिथं थोडा वेळ मला लागला आणि त्याच्यानंतर मग मी तिथून निघून आले. त्याच्यानंतर मला कवर वगैरे घ्यायच्या होत्या माझ्या मोबाईलसाठी. मोबाईल आहे तर त्याच्यासाठी कवर, ग्लासेस वगैरे. आणि ते घेऊन झाल्यानंतर मग मी खूप भूक लागलेली मला, तर मी डोसा वगैरे ऑर्डर केलेला होता, ते खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग मी बस स्टॉपला गेले आणि तिथून मग बस वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर कलिंगड घेतलं आणि मग मी घरी गेले. आणि खूप असा म्हणजे दिवस हेक्टिक होता, म्हणजे थोडंसं प्रवास वगैरे बसणं म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये ही मस्त मस्त आईनं झाडं वगैरे लावलेली आहेत, कढीपत्ताचं वगैरे. चहापाल्याचं पण झाड लावलेलं आहे, गुलाबाची पण काही झाडं लावलेली आहेत. आणि त्यानंतर आम्ही भाजीला गेलो. कुठं जातोय पण आई? आमच्या समोरच आहे ना. हो हो, चला. तर आई आणि मी दोघी जणी मिळून भाजी घ्यायला चाललोय. आधी नव्हतं हे, आता 1.5 वर्षानंतर दिसतंय. खूप काही चेंजेस झाल्यात आमच्या एरियामध्ये, है ना. चला या भारी गावरेन चला या गावरेन पालेभाजीत. झाला ना, ह्या तीनच ना. आमची भाजी घेऊन झालेली आहे. आता आम्ही चाललोय वर. आता आमचं जे सोसायटी एकदम एक्स्ट्रा प्रो मॅक्स झाले. भाजी समोर, सगळं समोर लय भारी झाले सगळं. काय बोलायचं, बोल ना. काय भाजी घेऊन आलो. लिफ्टचं बटन दाबलंय का? नाही ना. आली आली आली. बाहेर जायची गरज नाही, सर्व भेटतं इथं. फक्त हेच की थोडंफार महाग भेटतंय, महाग भेटतं. पण भेटतंय, ही गोष्ट चांगली आहे. भाज्या तिकडे पण ती पिशवी पण नाही, दाखव. एवढ्या भाज्या आणल्यात आम्ही, भरपूर ताजी ताजी भाजी. हे बघ, 5, 6 आणि 7, 9. आई मला लागला तर 9 चे आणि 1 आहे काय? 9 चे 9, 10. सर्दी होते बाबा. बाबा व्हिडिओ हे पिसतायत कसं हे बनवते मी. आई बाबांची जुगलबंदी चालू आहे, बघू कोण जिंकते. जेव्हा माझी चालू होती आईसोबत तेव्हा मात्र आईला सपोर्ट करत होते, दोघं मिळून मला हरवत होते. आता कोण जिंकते बघूया. आत्ता मजा येणार आहे, आत्ता मजा येणार आहे. आता पण सपोर्ट करत आहे का बाबा आईला? आता कसं करते, हा. आता चौके सगळे त्यांच्याकडे. आता राहिलेले 2 पानं शिल्लक.
माझीच होणार. टाक. कुठलं आहे ते? काय नाही, कुठलं नाही. चला विनर झालेले आहेत बाबा. विनर जिंकला तुम्ही. जिंकलं म्हणजे काय, खेळते इमानदारी नाही. पाण्यात आई तू चिटिंग करतेस आहे ना? नाही नाही ह्याला कसं असतं, इमानदारी आणि चांगल्या मनाने खेळलं तर चांगलं सुटतं. आणि ते पाण्यात बघून दुसऱ्याचं बघायची नाही. तुमची बघितलेली मी सांगतो, सवय असते लोकांची. बघितली. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.